नमस्कार मॅडम, आपलं नाव काय? संगीता सुरेश जाधव. तर बघा की तुम्हाला राहिला कुठे तुम्ही? बारामती बारामतीमध्ये. बरोबर. तर तुम्हाला त्रास काय होता? मुळातच होता. मुळव्याधचा. म्हणजे किती वर्षापासून त्रास होता तुम्हाला? मला 3 महिने झालं होत होता. हा हा पहिलं काही नव्हता त्रास. हा 3 महिन्यापासून होता, डिसेंबर पासून. डिसेंबर पासून. आणि त्याच्यावर तुम्ही उपचार कुठे कुठे केले? बारामतीतली 2-4 दवाखाने केले. हा म्हणजे बारामतीतले दवाखाने करून पण तुम्हाला रिझल्ट आलेला नाही? गोळ्या खाल्ल्यावर यायचा, हा. पण गोळ्या आहे तवरच. हा. नंतर परत हायचो त्रास चालू व्हायचा. म्हणजे बघा की तात्पुरता फरक होता, जोपर्यंत दवाखान्यातल्या गोळ्या औषध चालू तोपर्यंत आला. गोळ्या औषध संपलं की परत त्रास चालू व्हायचा. बरोबर आहे. तर तुम्हाला आपल्या उत्कर्ष आयुर्वेदिक बद्दल कोणी सांगितलं तुम्हाला? इथं आमची एक शेजारी मैत्रीण आहे माझी, हा. त्यांनी सांगितलं. त्यांच्या मिस्टरांना तो त्रास होत होता, हा या औषधाने कव्हर झालं. हा मग त्यांनी मला ती सजेस्ट केलं की बाबा तुम्ही अशी औषधं घ्या, वडगावला मिळतात. हा मग आमचे सर जाऊन तिथं घेऊन आले. हा. तर आता सर जर म्हटले तर माझे शिक्षकच आहेत. 11वी-12वीला मला इंग्लिश या विषयाला शिकवायचे. तर सरांनी वडगाव निंबाळकरला आल्यानंतर ते औषध घेतलं. तर औषध घेतल्यानंतर तुम्हाला किती दिवसामध्ये फरक पडला? मला 8 दिवसात. 8 दिवसामध्ये चांगला आराम पडला. चांगला, हो. बरोबर आहे. तर बघा की म्हणजे तुम्ही कसं वापरलं ते तुम्हाला जे होतं? ते चूर्ण जे होतं ते सकाळी आमच्यापोटी घ्यायचं, म्हणजे हा. तोंड वगैरे धुवून 1 चमचा कोमट पाण्यात. हा नंतर त्यांनी गोळी दिली, एक डबी संपल्यानंतर. हा मग ती गोळी तशीच घ्यायची कोमट पाण्यात 2 टाइम. हा आणि नंतर ते मोठी बाटली औषध हा ते आमच्यापोटी घ्यायचं, म्हणजे तोंड वगैरे काही धुवायचं नाही, हो डायरेक्ट प्यायचं. हो. म्हणजे बघा तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपली जी आयुर्वेदिक औषध ती वापरली, पत्ते जे सांगितले होते ते वेळेवरती पाळले. हो, पत्ते सगळे पाळले. हा आणि 8 दिवसामध्ये तुम्हाला चांगला फरक पडला. बरोबर आहे. तर बघा की तुम्ही एवढा दवाखान्यामध्ये वगैरे खर्च करून फरक पडत नव्हता नव्हता. आणि आयुर्वेदिक मध्ये वापरल्यावरती तुम्हाला चांगला फरक पडला. तर तुम्ही काय सांगू इच्छिता की जे नवीन पेशंट आहेत त्यांना काय सांगू शकता तुम्ही? त्यांनी 100% विश्वास ठेवून हे औषध घ्यावं, असं मला वाटतं. कारण की मी इतक्या त्रासातून गेले नाही. हा. आपल्या सरांना आमच्या अक्षरशः म्हणायचे की मला वेगळं काहीतरी झालंय, हा. किंवा मी म्हणजे खचले होते पूर्ण. हा सरांनी आमचं उभं केलं, म्हणजे नाही बाबा काय नाही ते, म्हणजे असं होतं प्रत्येक जणांना. हो असं रडायचे मी अक्षरशः हा बसून, की यांना म्हणायचे मी बरी नाही मला ह्याच्यातून, असं वाईट वाटायचं. म्हणजे हा, मला हा. अचानकच झालं ना, हो. काहीच त्रास नव्हता, हो. अचानकच झालं, हो. त्यामुळे गेले होते. पण आता या औषधांनी म्हणजे बरेचसे म्हणजे छान वाटते. चांगलं वाटते. हं. दिवसभर तुम्हाला फ्रेशनेस पण वाटत हो, असेल, हो. कामामध्ये काम पण करू वाटत असेल तुम्हाला आता चांगल्या प्रकारे. झोपून होते मी, हा हा काहीच करत नव्हते. झोपून कपडे धुवायला येत नव्हते, म्हणजे मला काहीच कामच करता येत नव्हतं. हा झोपूनच होते. पण मी आता एवढ्या 15 दिवसात व्यवस्थित झाली. चांगलं वाटतं. आणि बरोबर आहे. की बघा आता फक्त 1 महिना झालेला, 1 महिन्यामध्ये चांगला मॅडमला म्हणजे जवळजवळ 100% पडलं. 100% फरक पडलेला आहे. बरोबर आहे. पडलं. जर तुम्ही हा कोर्स जर 2 ते 3 महिने पूर्ण जर केला तर भविष्यामध्ये तुम्हाला काय आजार उद्भवणार नाही मुलासारखे. बरोबर आहे. आता हा जर आजार जर म्हटलं तर हा आजार आहे आपला पचन प्रक्रियेचा आजार आहे. बरोबर. की तुम्ही बघता की डॉक्टर लोक काही ऑपरेशन वगैरे करतात, तो तात्पुरता फरक पडतो, 3-4 वर्षानंतर परत ते उद्भवतं. बरोबर. आता आपलं औषध वापरल्यानंतर माझ्याकडे असे पेशंट आहेत की 4-4, 5-5 वर्ष त्यांना कुठलाही त्रास झालेला नाही आपल्या औषध वापरल्यानंतर. बरोबर आहे. तर सरांशी आपण 1-2 मिनिटं बोलूया की सर कसं म्हणजे तुम्ही वडगावपर्यंत कसं पोहोचला, कसं आपल्या शॉपपर्यंत पोहोचला वगैरे? माझ्या मिसेसला अचानकपणे त्रास सुरू झाला मूळव्याधीचा. आणि बोलता बोलता मिसेसची आणि तिच्या मैत्रिणीची या विषयावरती चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर हिने मला सांगितलं की असं असं त्यांच्या आई मिस्टरला त्रास होत होता, आपल्याला आयुर्वेदिक औषधाने बरं होईल असं त्यांनी सांगितलेले. त्यांनी मला सुचवलं. त्यांच्याकडून तुमचं नाव आणि पत्ता आणि तुमचं उत्कर्ष आयुर्वेदिक शॉपीचं नाव मिळालं आणि त्यांच्याच अनुभवानुसार मी तुमच्याकडं वडगावला आलो औषधं नेण्यासाठी. तिला 28 जानेवारीला मी तुमच्याकडे भेट घेण्यासाठी आलो. आणि मग तिथून आजपर्यंत तिने जी काही औषधं घेतली मिसेसने माझ्या, त्याने त्या औषधांनी अतिशय चांगला फरक पडलेला आहे. आम्हाला 2-4 डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता, परंतु ऑपरेशन केल्यानंतर काही जणांचा अनुभव वेगळा आला. त्यांचा अनुभव असा होता की ऑपरेशन जरी केलं तरी पुन्हा ते उद्भवतं आणि पुन्हा तो त्रास सुरू होतो. त्याला कंटाळून त्यांनी आयुर्वेदिकचा उपचार सुरू केला. तेही तुमच्यापर्यंत आले होते मित्र. आणि मग त्यांनी आम्हाला सुचवल्यानंतर आम्ही मुळातच आयुर्वेदिक वरती विश्वास ठेवलेला आहेच आणि पहिल्यापासून आयुर्वेदिकचा आम्हाला चांगला गुण येतोय. मी तुमच्यापर्यंत पोहोचलो, तुम्ही आम्हाला चांगला सल्ला दिला
आयुर्वेदिकची औषधे दिली 28 जानेवारी आणि आज आहे 25 फेब्रुवारी. म्हणजे एका महिन्याच्या आतमध्ये जो काही त्रास होत होता त्यामध्ये 90% तरी आम्हाला पूर्णपणे फरक पडलेला आहे. हिची अवस्था फार बिकट झालेली होती, यातून ही पूर्णपणे सावरलेली आहे. आणि औषधानुसार आपण जी पथ्य सांगितली, जी औषधं दिली ती वेळेवरती गेले, पथ्य पाळणे सगळं सुरू आहे. आणि केवळ ना केवळ तुमच्या औषधांनी आमचं पेशंट 90% बरं झालेलं आहे. अजून 1 महिना व्हायचा आहे. बरोबर. म्हणजे 1 महिन्यामध्ये आपण सांगितलं 2.5-3 महिन्यामध्ये 100% फरक पडेल. पण एकाच महिन्यामध्ये इतका जबरदस्त रिझल्ट आलेला आहे की एका महिन्यामध्ये 90% पूर्ण कव्हर झालेलं आहे. बरोबर. ज्यावेळेस 3 महिने पूर्ण करतील त्यावेळेस तो आला त्यांच्या मुळापासून बरं होईल. तर तुम्ही काय सांगू इच्छिता सर की जे नवीन पेशंट असतात, आपले नवीन जे लोक असतात, त्यांनी आयुर्वेदिक वापरलं पाहिजे का? आमचा अनुभव त्यांच्यापर्यंत निश्चितपणे पोहोचवणार आणि आयुर्वेदिक वरती औषधावरती त्यांनी अवश्यरित्या भर दिला पाहिजे, घेतलीच पाहिजे. कारण मेडिकल जी औषधे आपण इतर वापरतो त्या औषधाचे तात्पुरते डोस दिले तेवढं पुरतं फरक पडतो, बरं वाटतं, मात्र पूर्णपणे आजार बरा होत नाही. आयुर्वेदिक औषधांवरती विश्वास ठेवावा. थोडाफार वेळ जातो त्यामध्ये, पण एखादा आजार मुळापासून बरा करण्याची ताकद या आयुर्वेदिक औषधांमध्ये 100% आहे. बरोबर. तर बघा, चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे. तर मी आता इथं वडगाव निंबाळकरवरून आलेलो आहे बारामतीमध्ये. सहज एखाद्या म्हणजे सरांची गाठ घ्यावी, आपण त्यांना औषधं वगैरे दिली, ते रिझल्ट वगैरे विचारावा. तर इथं आल्या समजलं की चांगला रिझल्ट आलेला आहे. बरोबर. तर धन्यवाद. नमस्ते. विद्यार्थीचा हात तुम्ही मला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. ऑपरेशन सांगितलं होतं, काय ते टळलं पूर्णपणे. हो, चालेल.